इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, जमुना का वन सिबट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकारा देवा, यावरी नटराजू वेरू, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। स्वामी तुकारा देवा, अहो स्वामी तुकारा देवा, अहो स्वामी तुकारा देवा, यावरी नामावले। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकारा देवा, यावरी न करावा हे। तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकारा देवा, यावरी न करावा हे। आवे भेटो, आवे भेटो, आवे भेटो। एकदा जोरदार टाळी वाजवतात. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। ओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरो। मस्तक माझा पायावरी, या वार करे संतांच्या प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवकर्ता जो निवडलेला अभंग आहे, तर जो सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो असा पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं असणारं खळी गाव, संगमनेर तालुका आहे आणि जिल्हा मात्र अहिल्यानगर आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, एक नंबरला तालुक्याचा हा जिल्ह्याचा नंबर लागतो तो अहिल्यानगर जिल्हा, बरोबर ना? आता इकडं गेलं तर पार अकोल्यापर्यंत आहे, खालचा अकोला, आणि खाली गेलं तर इकडं पार जामखेडी, म्हणजे हे टोकुडं ते टोकुडं 200 किलोमीटरचं अंतर आहे। आम्हाला प्रवासात एका दिवशी 2-3 कीर्तन सुद्धा हँडल होत नाही, इकडे कोपऱ्याला आणि तिकडे कोपऱ्याला असतात। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्यांचा जन्म झाला, त्या अहिल्यादेवी माता चोंडीगावच्या, त्यांच्या नावानं पूर्वी अहमदनगर म्हणायचे, पण आता सगळेजण अहिल्यानगर म्हणतात। आता चालू आहे प्रोसेस, रेल्वे स्टेशनचं सुद्धा नाव अहिल्यानगर झाले, पण बोर्डावलेच राहील। ज्यावेळेस बोर्डावले येतील त्यावेळेस बरोबर मग का माहितीये का, आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र भूमी ही हिंदूंची भूमी आहे। जेथे वैष्णव वातावा धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश। हो जेथे वैष्णव वातावा धन्य भूमी पुण्य देश,
आपला देश, आपला हा महाराष्ट्र आहे, संतांची भूमी आहे. म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न असणारा आपला अहिल्यानगर जिल्हा आणि आपलं पुण्यभूमी पावन क्षेत्र असणारं खळीगाव, या गावामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा त्रिदिनी अखंड ज्ञान सप्ताह आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्कळ योग असा की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती सुद्धा त्यांनी याच पर्व काळामध्ये घेतली. म्हणून मानावं तेवढं तुमचं कौतुक आहे. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. थोडा गेन द्यावा दादा. का टाळी वाजवायची? अरे भव्य दिव्य नियोजन केलं. मला सतीश दादाने फोन केला, महाराज असे असे आमच्या गावामध्ये सप्ताह असतो, भव्य दिव्य नियोजन असतं, तुम्ही तारीख घ्या. म्हणलं मला 12 डिसेंबर सोडून कोणती पण द्या. नाही म्हणे 12 डिसेंबरला तुम्ही मुंडे साहेबावर बोललं तरी जमन, भगवान बाबावर बोललं तरी जमन, पण तुम्ही काय करा तारीख घ्या. मी त्यांच्यासाठी परळीची तारीख कॅन्सल केली. आणि पण आजचं 3रं आहे बरं का माझं. तुम्ही म्हणताल काय मिळेल, तरी माझ्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत का? नाही, मग तुमच्या कमून चेहऱ्यावर 12 वाजलेत. सकाळी 10 ते 12 कन्नडला केलं आणि त्याच्याबरोबर 20 किलोमीटर गाव आहे, परत 12 ते 2 तिकडे केलंय. म्हणजे अर्धा तास प्रवासात गेला. आता जसं सांगितलं ना पंचपदी चालू करा, आलोच. तशीच गंमत झाली बघा दिवसभर. आणि रात्री इंदापूरला होतो. अशी झाले ना हाल. ड्रायव्हर नसल्यावर कळतं बाबा महाराजाला कसे हाल असतात. ड्रायव्हर गेला मुंबईला त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला. आता काय सांगा, काय झालं हसायला? का महाराज लोकांच्या ड्रायव्हरला काही मैत्रिणी नसतात का? गेला, पण त्यांनी जी माझे हाल केले काय सांगू. रात्री 400 किलोमीटर प्रवास करून आलो, तिकडे गेलो आणि तिकडून परत 200 किलोमीटरचा प्रवास करून आलो. पण तरी फ्रेश वातावरण आहे. मला असं वाटत होतं कीर्तनाला उभं राहावं, अभंग घ्यावा, भावार्थ सोडवावा आणि अर्ध्या तासात जिकडे तिकडे करावा. म्हणजे यांना पण भुका लागल्यात, पण वातावरण सुंदर आहे. जरी गार लागत असल्या ना तुम्ही काळजी करू नका बघा, थंडी वाजून देणार नाही. चला इकडे लक्ष द्या. माझा आवाज बसलेला आहे बरं का. तुम्ही म्हणता नाही ते कसं बोलते. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली मास्टर ज्ञानोबारायांचा आहे. माऊली ज्ञानोबाराय या अभंगाद्वारे आपल्याला देवाची ओळख करून देतात. देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर काय होतं हे आपल्याला ज्ञान सांगतात. तुम्हाला सांगू का, तुकोबारायांचे अभंग सोडवणं सोपं आहे, पण माऊली ज्ञानोबारायांचे अभंग सोडवणं फार अवघड आहे. म्हणून ज्ञानोबारायांचा अभंग सांगत असताना किंवा ज्ञानोबारायांचा अधिकार सांगत असताना माऊली ज्ञानोबारायांचं वय वर्ष फक्त 22 आणि 22व्या वर्षी त्यांनी समाधी घ्यावी. पण वय वर्ष 16वं जगाला ज्ञानेश्वरी दिली. म्हणजे ज्ञान जे आहे ना सगळ्या सृष्टीचं जे सार ते ज्ञानेश्वरीमध्ये, आणि ते ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. 16व्या वर्षी ज्ञान सांगण्याचं काम केलं आणि सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलं. अरे या जगाच्या पाठीवरती माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा सुंदर असा ग्रंथ दिला. त्यांनी सांगितले, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. आणि मला वाटतंय त्याचा प्रसार जर कोणी केला असेल ना, सद्गुरू भगवान बाबांनी त्याचा प्रसार केला. कारण की महाराष्ट्र सोडावं, इतर राज्य सोडा, बाहेर देशामध्ये सुद्धा प्रसार करण्याचं काम सद्गुरू भगवान बाबांच्या आशीर्वादानं नामदेव शास्त्रीजी करतायत. त्याचं एकमेव कारण आहे, कारण की जगामध्ये सगळ्यात सार गोष्ट कोण असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि या नामस्मरणाला जोडून तुमच्या जीवनाचा उद्धार करणारी कोणती जर गोष्ट असेल ती ज्ञानेश्वरी. अरे भगवान बाबा सांगायचे माणसानं ज्ञानेश्वरी वाचावी. अरे माणसानं का ज्ञानेश्वरी वाचावी? आपल्याला देव भेटावा याच्यासाठी माणसानं ज्ञानेश्वरी मुळीच वाचू नये. भेटलेला देव कळावा, समजावा याच्यासाठी माणसानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. पण ज्ञानेश्वरी वाचत असताना भाव धोरणिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी तयावरी. अंतःकरणामध्ये भाव फार महत्वाचा असतो. तुम्हाला सांगू का, तुम्ही भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती प्रेम करा. अरे मृदुंगाचार्य मृदुंगावरती प्रेम करतायत, अंतःकरणामध्ये भाव ठेवून प्रॅक्टिस करतायत, तेव्हा त्यांना ती कला अवगत होत असते. कोणतीही गोष्ट करत असताना अंतःकरणामध्ये भाव फार महत्वाचा असतो. कारण की देव भावाचा भुकेला किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हा दुष्काळ आहे. भावे विन देव न कळेनी संध्य, गुरु विन अनुभव कैसा कळे. सगळी जगामध्ये गोष्ट चालू आहे, ती फक्त अंतःकरणामध्ये भाव आहे. अरे तुमचा अंतःकरणामध्ये सद्गुरू भगवान बाबांविषयी भाव आहे, म्हणून तर तुम्ही कीर्तनाला बसलात. तुमच्या अंतःकरणामध्ये जर भावच नसता तुम्ही कीर्तनाला बसले सुद्धा नसता. अंतःकरणामध्ये भाव लागतो. त्याच्या मग
ज्या वेळेस भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामधला भाव जाणतो त्यावेळेस भगवान परमात्मा आपली राजगादी आपलं सिंहासन सोडायला तयार आहे आणि आपल्या लहानपणीच्या मित्राच्या पायातला काटा काढायला सुद्धा तयार आहे. एकाकडे 18 विश्व दारिद्र्य. भगवान श्रीकृष्णाचा लहानपणीचा मित्र सुदामा आणि एकाच्या प्रारब्धानं एक द्वारकेचा राजा झालाय. पण फक्त अंतःकरणामध्ये भाव, सतत भजन करायचं, नामस्मरण करायचं. पण भेटायला जायचं म्हणून धोत्राच्या गाठीमध्ये पोहे घेऊन गेले, पण अंतःकरणामधला भाव जाणला आणि भक्ती, पोहे, प्रीती सुदाम्याचे माऊली ज्ञानोबराने याचं सुद्धा वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर केलंय. पै भक्ती एके मी जाणे तेथ सान थोरण म्हणे आम्ही भावाची पाहुणे भल तेलया हे सांगावे काय किरीटे तुझी देखील आपुल्या देठे मी सुदाम्याच्या सोडे गाठे पोहया लागे. पोह्यासाठी भेटत नव्हते का? भेटत होते. भक्त अंतःकरणामधला भाव जाणला म्हणून तुम्ही एकदा भावानं त्या पांडुरंगाचं भजन करायचं, नामस्मरण करायचं. विठ्ठल कारण की तुम्हाला असं वाटत असेल आपल्या पत्रामध्ये पुण्य पडावा. अरे तुमच्या पत्रामध्ये पुण्य फक्त एकाच गोष्टीने पडेल, ते म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण केल्याने तुमच्या पदरामध्ये पुण्य पडेल. आणि दुसरी गोष्ट माऊली ज्ञानोबारायने सांगितली, देवाच्या दारात उभं राहिल्याच्या नंतर तुम्हाला काय प्राप्त होईल? पुण्य प्राप्त होईल, बरोबर. पण नुसतं देवाच्या दारात उभं राहायचं, देवा माझ्या बाहेर चप्पल आहे तेवढं लक्ष द्या, है की नाही? ते काही कामाचं नाही. देवाच्या दारामध्ये उभं राहायचं, अंतःकरणामध्ये भाव ठेवायचा आणि त्या भगवंताचं भजन करायचं. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. तुम्ही मुखानं हरीचं भजन करा, अंतःकरणामध्ये तुमचं पुण्य वाढेल आणि ते पुण्य भले या जन्मामध्ये तुमच्या नका का कामी आहे ना, पण पुढच्या जन्मी निश्चित कामी येईल. हे पुण्य असतं बघा. कोणी म्हणता आता भजन केल्याच्या नंतर काय होईल? हा, करून करून भागले, देवपूजाला लागले, इथून मागं खाल्लंय पिलंय ना, आता काय आमचं व्हायचंय? राहिलेलं घ्यायचं खाऊन नाही. अंतःकरणामध्ये भाव ठेवा, भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, तर तुमच्या पदरामध्ये पुण्य भेटेल. आणि अजून एका गोष्टीने तुमच्या पदरामध्ये पुण्य भेटेल. तुम्ही चांगले जगले, तुमच्या पदरामध्ये पुण्य येईल. तुम्ही समाजासाठी जगले, तुमच्या पदरामध्ये पुण्य प्राप्त होईल. तुम्ही कर्म गोड करा, तुमच्या पदरामध्ये पुण्य प्राप्त होईल. तुम्हाला सांगू का, भगवान बाबांचं कर्म गोड होतं म्हणून चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आहे. सद्गुरू वामनभाऊ महाराजांचं कर्म गोड होतं म्हणून तर चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्म गोड म्हणून तर चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती. राहिल्या त्या कीर्ती राहिल्या त्या कीर्ती जगमा ईश्वर विभूती पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. गेले पण उत्तम कीर्ती पाठीमाग का शिल्लक आहे? त्यांचं कर्म गोड होतं. कर्म चांगलं केल्याच्या नंतर पदरामध्ये पुण्य प्राप्त होईल. माणसानं कर्म गोड करावं. तुम्हाला सांगू का, माणसाने एवढं कर्म गोड करावं, इतकं कर्म गोड करावं, 4 दिवस जर सासूबाई जर गावाला गेली ना, सुनानी माग ढासा ढासा रडलं पाहिजे, एवढं गोड कर्म करावं. होय, करतान का तुम्ही गोड कर्म? अरे इतकं चांगलं जगलं पाहिजे सासूनी, सुनबाई माग ढासा ढासा रडली पाहिजे. पण रडत्यान का सुना? सुना म्हणत्यान पेढ वाटीन पण रडायचं नाही. दसरा काढला पाहिजे, रडली पाहिजे. तिने म्हटली पाहिजे, आज आमच्या आत्या घरात नाही तर डोळ्याला डोळा लागा ना, 5 चपात्या खाल्ल्या तरी भूक लागेल. असं वाटतं. सासूचा फोटो घ्या, व्हॉट्सअपच्या स्टेटसला अपलोड करावा, इंस्टाला सासूला मेन्शन करावं आणि तिकडे सासूचं टमटम पलटे होऊन तिकडे सासू उलता असं म्हणावं का? उत्तमचे उरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहावी असं वाटत असेल तर तुम्ही कर्म गोड करायचं. अरे माणसानं चालताना असं चाललं पाहिजे, लोकांनी रामराम घातला पाहिजे.
माणसानं बसताना असं बसलं पाहिजे, 4 लोक आपल्या सोबत येऊन बसले पाहिजे, बोलताना माणसानं असं बोललं पाहिजे ज्याच्या कानावरती शब्द पडतील त्याला ऐकू वाटले पाहिजे, आणि माणसानं मरताना असं मेलं पाहिजे आपण गेलेली बातमी ज्याला कळेल त्याच्या डोळ्यामधून अश्रू आले पाहिजे. असं माणसाचं जगणं असलं पाहिजे. तुम्हाला सांगू एवढं गोड जगणं असलं पाहिजे, एवढं गोड जगणं असलं पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर आपला भारत देश रडला पाहिजे, एवढं माणसाचं कर्म गोड असलं पाहिजे. भारत सोडावं, निदान महाराष्ट्र रडला पाहिजे. महाराष्ट्र रडत नाही, जिल्हा सुद्धा रडत नाही, तालुका रडत नाही, गावातले तर रडत नाही, भावकीतले सुद्धा रडत नाहीत. असं आपलं कर्म आहे. पण कर्म गोड करा. अरे ज्या लोकनेत्यासाठी बीड जिल्हा रडला यामध्ये नवल नाही, ज्या लोकनेत्यासाठी मराठवाडा रडला यामध्ये नवल नाही, लोकनेत्यासाठी अख्खा भारत देश रडला त्या व्यक्तीचं नाव म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. अरे साहेब गेले पण उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक ठेवून गेले. त्यांच्या पदरामध्ये ते पुण्य साठवून गेले. म्हणून कर्म गोड केल्याच्या नंतर पदरामध्ये पुण्य प्राप्त होईल, आणि त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर तुमच्या पदरामध्ये पुण्य प्राप्त होईल. भगवंताचं भजन का करायचं, भगवंताचं नामस्मरण का करायचं, तर पुण्य प्राप्त व्हावं याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण करायचं. माय मावल्यानं तुम्ही सकाळी 1 तास स्वयंपाक करता, संध्याकाळी 1 तास स्वयंपाक करता, पण स्वयंपाक करत असताना तासभर नुसतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं. त्या स्वयंपाकाचा प्रभाव भोजनावरती होतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम नाम. कामात असून तुम्ही त्या भगवंताचं भजन करू शकता, आणि अंतःकरणामध्ये तुम्ही पुण्याचा साठा तयार करू शकता. त्या भगवंताचं भजन करायला काही लागत नाही, फक्त अंतःकरणामध्ये भाव लागतो. आणि या जन्माला येऊन जर आपण भगवंताचं भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, मग जन्माला आला नुसता वाया गेला काय कामाचा. जन्माला येऊन काय कामाचं नाही बघा. अरे पवित्र नरदेव प्राप्त झाला ना, त्याच्या भजनासाठी झालाय. आपण भजन न करता भोजन करत बसलोय बघा. जन्म येऊन काय केले, विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल नाही आठविला. जन्म येऊन काय केले, विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल नाही आठविला, आणि या जन्माला येऊन जर तुम्ही त्या पांडुरंगाला जर आठवत नसाल, मग जन्माला येऊन काय कामाचं आहे आपलं. पवित्र नरदेव प्राप्त झालाय. अरे कितीतरी जन्माच्या पुण्याने हा नरदेव भेटलाय. नरदेव भेटणं फार कठीण आहे महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. आता भेटलाय, परत भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. मग भेटलाय आपल्याला. तुम्हाला सांगू का, कितीतरी जन्माच्या पुण्याने नरदेव भेटलाय. मग त्या भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, त्याच्यामध्ये आपलं हित आहे बघा. आवटा हात का मानू दे भगवानने तुझ दिया, आवटा हात का मानू दे भगवान तुझ दिया, आवटा हात का मानू दे भगवान ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक माना कोया, खाया पिया सुख से सोया नाहक माना कोया. तू भज नारायण, तू भज नारायण, तू भज नारायण, तू भज नारायण, तू भज मन नारायण. अनमोल किमतीचा भगवंताने ध्येय दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय. बरीच वेळ सापडली संधी, सह्य झाली बुद्धी संचिताची, आणि या देहामध्ये येऊन आपण अनमोल असा किमतीचा हा देह भेटून आपण जर भगवंताचं भजन करत नसेल, मग काय कामाचं आहे. कधी माणसाला काळ तो येईल आणि कधी आपल्यावरती उडी खाऊन जाईल, कधी आपल्याला घेऊन जाईल हे सांगू शकत नाही. म्हणून
आपल्यावरती सत्ता फक्त जगाच्या मालकाची आणि काळाची सत्ता आहे. काळाची एवढी पडेला बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप कोणी सोडवणार नाही. फक्त काळाची आपल्यावरती उडी पडोस्तवर आणि एकदा काळ येईल मग तो घेऊन जाईल. मग काय कामाचं आहे तोपर्यंत भजन करा, नामस्मरण करा, नाही तर अन्यथा परिणाम होईल. शांतीप्रमाण नाथ महाराज आपल्याला सुंदर सांगतात बघा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एक जनार्दनी आमचे कैवा जाईल. हे एका जनार्दनी आमचे कैवा जाईल. आमचे कैवा जाईल. आमचे कैवा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोलतो रे का पिंगळा महाद्वारी. माधवारी बोल बोल बोले का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल बोले का पिंगळा माधवारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारी. मल्हारीची माझ्या मल्हारी. हे माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. करुणी उचित हो करुणी उचित प्रेम खाली हृदयात. दाण 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 मागायास आलो. दाण मागायास आलो. दाण मागायास हे दान मागायाच आलो. दान मागायास दान मागायास आलो. दान मागायास हे बाळू मामा वैना वैना वैना. जान मीन केलं पैना पैना पैना. काळू मामा बैल 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 त्या मेंढ गेला बैल बैल बैल. रुद्राचा उद्धार थोरय नाथोद्वापुरा. उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. हे समी भेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार. तिचे रूप मनोहर नजरते तलवार. काळू मामा वैना वैना वैना. गेला बैल 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 त्या मेंढ गेला बैल बैल बैल. डवर पेरविनो तुम्ही डुगडुग ऐका. डवर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. डवर 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 पेरविनो तुम्ही डुगडुग ऐका. डोल फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. तुम्ही डुगडुग ऐका. तुम्ही डुगडुग ऐका. तुम्ही डुगडुग ऐका. पिंगळा 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 महाद्वारी. देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोल बोल बोले का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल बोले का पिंगळा माधवारी. पिंगळा 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 महाद्वारी. बोले बोलत देखा
नाथ महाराज यांनी आपल्याला सुंदर सांगितलंय किंवा सावध करण्याचं काम केलं. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हटले, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईन पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी पिंगळा हे प्रकरण दिलं. नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी वासुदेव प्रकरण दिलं, भाडूर प्रकरण दिलं. या सगळ्या प्रकरणामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला सावधच करण्याचं काम केलंय बघ. पूर्वीच्या काळी दारामध्ये पिंगळा यायचा. तो पिंगळा नाथ मी जे तुमच्या समोर गायलाय ना, हा पिंगळा यायचा दुपारी 2 वाजता. 2 वाजता येत होता. मग आपण झोपीत होतो ना तेव्हाच पिंगळा यायचा बघा. पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये पाट पाट पिंगळा यायचा. आता काळ बदलला, आपल्या दारामध्ये पाट पाट बटरवाला येते बघा. बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या. विष्णू महाराज इतका काळ बदललाय, इतका काळ बदललाय. अरे पूर्वीच्या काळी दारात पिंगळा येत होता, आता बटरवाला दारात येतोय. आता सध्याच्या काळात इतका काळ बदललाय, इतका काळ बदललाय. पूर्वीच्या काळी माय मावल्या हंड्याव हांडा लांबून विहिरीवरून पाणी आणायच्या. आता काळ बदलला, आता किचनच्या वट्ट्यावर पाणी आलंय बघा. आमच्यासारखा महाराज घरी गेला, आम्हाला पाणी देणार नाहीत. नळाची नळीच घ्यायची आणि महाराजाच्या तोंडात खुपसायची. काय प्यायची तर पी, पिऊन झाल्यावर नळ बंद करून निघून जाय. इतका काळ बदललाय, इतका काळ बदललाय. या काळाचं काय सांगू, एवढा काळ बदललाय. पूर्वी 2G होतं, 3G होतं, 4G होतं, आता 5G आलंय. काळ बदलतच राहणार आहे, बदलणार आहे काळ. अहो पूर्वी चपात्या बनायचं मशीन आलं, बरोबर. चपात्या बनायचं मशीन आलं, नुसता उंडा टाकायचा, चपाती भाजून बाहेर बघा. इतका काळ बदललाय. आता आंघोळीचं मशीन आलंय. अमेरिकेमध्ये आंघोळीचं मशीन आलंय. आपल्या एक काळा जावाई सासरवाडीला गेला अमेरिकाला, तिकडे बायको केलती. सासरवाडीला गेल्याच्या नंतर सासऱ्याने जावायला मशीन मध्ये घातलं, लाईटच गेली. तेवढी आतमध्येच धाड 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 धाड. त्या सासऱ्यानं जनरेटर लावलं, आपल्या जावायला बाहेर काढलं. जावई बापू म्हटला, सासरे बुवा मी घरी गेल्या वाड्याला आंघोळ करतो, पण मशीन मध्ये परत आंघोळ घालून. काळ बदललाय बघा. आंघोळीचं मशीन आलंय. अरे बूट पॉलिश करायचं मशीन आलं. तिकडे चौकामध्ये बूट पॉलिश करायच्या मशीन येतात. हे गेलं आणि त्यांनी बघितलं, काय केलं, असं बूट पॉलिश करायचं मशीन आहे. चौकात मशीन आहे. पाय घालायचा, बूट पॉलिश करून परत पाय बाहेर काढायचा, दुसरा पाय घालायचा, ते बूट पॉलिश होती, परत बाहेर पाय निघत नाही. ते मशीन दाबून धरतं जोपर्यंत आपण $1 टाकत नाही. आणि $1 टाकल्याच्या नंतर आपला पाय सोडतो. यांनी बघितलं, चौकात मशीन आहे. यांनी एका बुटाला एका बूट पॉलिश एका चौकात केली, दुसऱ्या पायाला बूट पॉलिश दुसऱ्या चौकात केली. ते मशीनच हँग झालं. त्यांनी सॉफ्टवेअर मध्येच बदल घडवून आणला बघा. काळ बदललाय. तुम्हाला सांगू का, काळ बदललाय. काळ तसाच आहे, माणसं बदलले. आणि सध्याच्या काळामध्ये माणसाचं सगळ्यात जास्त वाटोळ जर कोणी केलं असेल, सांगा बरं कोणी केलंय? मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. मोबाईल वाटोळ केलं, वाटोळ केलंय तुमचं मोबाईलने. मग सगळ्यांनी मोबाईल माझ्याकडे जमा करा, मग वाटोळ होणार नाही ना. विष्णू महाराज खरं बोलले ते. अरे सध्याच्या काळामध्ये माणसाचं सगळ्यात जास्त वाटोळ जर झाला असेल आणि दुनिया सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त बेईमान झाली असेल ना, मोबाईलमुळे बेईमान झाले. माणसं माणसात राहिली नाही. अहो इतके मोबाईलचे दुष्परिणाम झालेत, इतके मोबाईलचे दुष्परिणाम झालेत. एक जण मोबाईलमध्ये गेम खेळत घरात आलं, पण ते दुसऱ्याच्याच घरामध्ये गेलं. पण जिच्या घरामध्ये गेलं ती सुद्धा मोबाईलच खेळत होती. हिला वाटलं आपले पतिदेव आले, ती किचन मध्ये गेली, पाण्याचा तांब्या भरून आणला, पण घराचा ओरिजिनल मालक आला, ते सुद्धा मोबाईलच खेळत आला होता. त्याला वाटलं आपण रस्ता चुकलो का काय. ते म्हणला सॉरी, याला बघितलं, ते म्हणला सॉरी दुसऱ्याच्या घरात. अरे तुझंच घर येते, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली त्या मोबाईल पाहिजे. मोबाईलचे फार परिणाम महाराज. तुम्हाला एक सांगू का, माय मावल्यानो, मी तुमच्या लेकरासारखा आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये तुम्ही नादी लावायला मोबाईल जर देत असाल ना, मोबाईल देऊ नका. मोबाईल जरूर द्या, सध्या काळ येतो, पण मोबाईल देत असताना त्या मोबाईलमध्ये माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ लावून द्या, काकडा लावून द्या. निश्चित त्याचं परिवर्तन त्या लेकरावरती झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आपले संस्कार गेले आणि संस्कृती सुद्धा बिघडून गेली. पण महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय. तेव्हा कीर्तन प्रवचन चालू आहे. नाहीतर कुठे चालला आपला महाराष्ट्र,
कुठं चाललाय संप्रदाय? फक्त संप्रदायामुळे आपली संस्कृती टिकून आहे महाराजजी, नाहीतर कुठं चालला आपला हा महाराष्ट्र? माफी मागून बोलतो, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 4-4.5 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार होत असेल, निश्चित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे एकमेव कारण आहे, परस्त्रीला माते समान दर्जा देणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कोणतीही स्त्री आले का माय म्हणायचं. मग सांगू का, ज्याला बाईतली ताई कळाली, ज्याला बाईतली ताई कळाली तो कोण झाला? तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. तो जिजाऊंचा शिवबा झाला. नाही तर छत्रपती शिवाजी महाराज तेवढी उपकार आहेत आपल्या महाराष्ट्रावरती. आपला हा महाराष्ट्र उभा राहिलाय तो काय उगाचच नाही राहिला. 4 जणांच्या खांद्यावरती आपला हा महाराष्ट्र उभा आहे. एक म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देऊचे तुकोबा, 3 म्हणजे पंढरीचा विठोबा आणि 4 म्हणजे स्वराज्याचा शिल्पकार छत्रपती शिवबा. या 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहणारी माणसं आहोत. महाराष्ट्रामध्ये संस्कृती टिकून ठेवण्याचं काम या थोर संतांनी, या साधू महात्म्यानं केलं. संस्कृती टिकून आहे, संतांमुळे आपली संस्कृती टिकून आहे, संप्रदायामुळे आपली संस्कृती टिकून आहे. नाहीतर भागाभागामध्ये संस्कृती टिकून ठेवण्याचं काम 20व्या शतकामध्ये मराठवाड्यामध्ये सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा, नगद नारायण महाराजांची परंपरा जोपासली भगवान बाबांनी आणि संप्रदायाचा प्रसार केला. लोकांना संस्कृती सांगितली, लोकांना शिक्षण देण्याची गरज आहे म्हणून भगवान बाबांनी वसतिगृह स्थापन केले, शालेय शिक्षण व्यवस्था सुरू केल्या. हे कशासाठी केलं? आपल्यासाठीच केलं ना. संत महात्मे येत असतात, आपल्या उद्धारासाठी येत असतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. नाहीतर संतांना भगवंताच्या भजनाव्यतिरिक्त, भगवंताच्या नामस्मरणा व्यतिरिक्त कशाचीच गरज नसते. आपलं हित व्हावं ही सद्भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. बुडते जन ना देखावे डोळा, 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 बुडते जन ना देखावे डोळा. येतो कळवळा धरणीया, येतो कळवळा धरणीया, बुडते जन ना देखावे डोळा, बुडते जन ना देखावे डोळा, ना देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून या आपल्या प्रती, समाजाप्रती कळवळा निर्माण करून घेतला. समाजाचं हित व्हावं याच्यासाठी संत महात्मे अवताराला येत असतात. पण जगाचा मालक फार चतुर आहे. जगाच्या मालकानं मराठवाड्यामध्ये एक संत नाही अवताराला घातले, एकाच कुळामध्ये 2 साधू महात्मे अवताराला घातले. 2 म्हणजे अवतार ऐका, एक म्हणजे सदाशिवाचा अवतार सद्गुरू वामनभाऊ महाराज आणि दुसरे म्हणजे महाविष्णूचा अवतार सद्गुरू भगवान बाबा. ही 2 साधू महात्मे अवताराला घातले. जगाच्या मालकाला दया आली आणि जगाच्या मालकानं एकाचा स्वभाव शांत, भगवान बाबांचा स्वभाव तेवढं वैराग्य होतं. अरे वैराग्य कशाला म्हणावं? अरे हातामध्ये विस्तू ठेवावा आणि त्या विस्तवाचा, त्या अग्नीचा स्पर्श हाताला न व्हावा याला वैराग्य म्हणावा. आणि अजून एक वैराग्य कशाला म्हणावं? ओल्या झाडाला जाळणं त्याला वैराग्य म्हणतो. वामनभाऊ महाराजांनी ठरवलं ना ती गोष्ट खरीच व्हायची. वामनभाऊ महाराजांच्या मुखातून निघलेला शब्द कधी वाया जात नव्हता. त्याचं कारण म्हणजे रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी होत्या. मुखातून शब्द बाहेर निघायचा, तो शब्द खरा ठरायचा. असं आम्ही ऐकलंय. आमच्या परिसरामध्ये टाकळी मनोर गाव आहे आणि त्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी वामनभाऊ महाराजांचं कीर्तन आणि आदल्या दिवशी मंडप लावण्याचं काम चालू आहे.
गावाच्या चावडीसमोर मंडप लावायचं काम चालू आहे. एक दानाच्या दुकानासमोर झालर जात होती. तो समाजकंटक होता, तो धर्मविरोधी होता. तो म्हणला माझ्या दुकानासमोर मांडव लावायचा नाही, मी लावून देणार नाही. तो मंडपवाला गडावरती गेला. भाऊ, दुकानदार ना त्याच्या दुकानासमोर मंडप लावून द्यायना, जागा अपुरी पडते, काय करावं? भाऊ म्हणे हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय, भाऊ म्हणे हा संप्रदायामध्ये अडथळा आणतोय, नको लाव त्याच्या दुकानासमोर मंडप, त्याला जायला रस्ता ठेव. दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं तिथून. विनोदाची भाषा नाही, विनोद नाही. भाऊ फक्त म्हणे त्याला जायला रस्ता ठेवा, त्याचं मड गेलं दुसऱ्या दिवशी. महाराज चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि आजकालच्या आमच्यासारख्या महाराजांनी म्हणावं बरं त्याला जायला रस्ता ठेवा, त्याच्या आधी महाराज जाईन तिथून. पण त्यो जायचा नाही. मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला वाणीमध्ये ताकद, तप, साधना, वैराग्य असावं लागतं, तेव्हा मुखातून निघलेला शब्द खरा होतो. आमच्या सारख्याच्या मुखातून निघलेला शब्द कधी खरा झाला नाही. पाठीमागच्या वर्षी मला दिंडीमध्ये भेटलं होतं, महाराज आशीर्वाद द्या. मी म्हणलं कल्याण होईल. त्या दिवशी मला ते भेटलं. मी म्हणलं बरं चाललंय का? तो म्हणला 10 एकर इकलं. असा आमचा आशीर्वाद. लय आमचा आशीर्वाद बघा. कोणाला लागतो तर कोणाला परफेक्ट बसतो, नाही तर कोणाचा ताळमेळ नसतो. नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं. महाराज ही माझी मिसेस कळती ना, जानवर आपलं ते बायको. ते म्हणे हिला 7वा महिना आहे. मी म्हणलं बर महाराज तुमच्या पायावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हणलं बर सांगा हिला पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं 500 रुपये सोनोग्राफीचे. त्याला ठामपणे सांगितलं जा तुला पोरगा होईन. ते म्हणे महाराज पोरगा नाही झाल्यावर. मी म्हणलं पोरगी नक्की होईन. पोरगा नाही तर पोरगी दोन्हीपैकी काहीतरी होईनच ना. बरं महाराज होय, कांगणे महाराज, पवार महाराज, पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला मी काय डॉक्टर आहे का, मी काय देवऋषी आहे? ते डॉक्टरला कळतं सोनोग्राफी केल्याच्या नंतर. हल्ली डॉक्टर सुद्धा असे झालेत. नवीन डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेलं, जाताना त्या हरणबुका सोबत घेऊन गेलं. पेशंट घाबरलं, डॉक्टर हरणबुका कशासाठी आणला? ते मला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हारबुक्का मला, नाही तर तुला. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. असंही बघा, त्यांना कळो, ते देवऋषाला कळो. सध्या देवऋषी सुद्धा असे झालेत बघा. लय बघा 10 गोष्टीमध्ये एक गोष्ट खरी होणारी सांगितले ना, लय विश्वास बसतो बघा. दारात येतो, माय तुझ्या नावानं देवाला 11 रुपयाचं तेल वाईन म्हणतो, 11 रुपये द्यायचे असेल तर दे, देऊ नको, तुझं मन बघत होतो. एक गोष्ट सांगतो बघ, आमुशीला तुझ्या पोटात दुखतं, पौर्णिमेला तुझ्या छातीत चमक निघते. आणि लाखातली गोष्ट सांगतो बघ, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं एक दिवस पण जमलं नाही बघ. ते म्हणे बाबा तुम्ही एकदम लाखातले बोलले, त्याचं माव एक दिवस जमलं नाही बघा. हे घ्या 111 रुपये. तसंच आहे बघा. नवीन लग्न होऊ द्या, थोडं बरं असतं बघा. नवीन लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवस किंमत असते, नंतर हळूहळू किंमत कमी होते. हे संसाराचं गणित आहे. आणि परमार्थाचं गणित असं आहे महाराज, वय वाढला का किंमत वाढते, याला परमार्थ म्हणतात. आणि वय वाढला का किंमत कमी होते, याला संसार म्हणतात बघा. अरे जसं जसं वय वाढेल ना तसं तसं किंमत वाढते परमार्थामध्ये. आजकाल आमचे महाराज लोकांना, आपल्या तरुणांना जे जास्त किंमत नाही, पण वयस्कर साधू महात्मे महाराज मंडळी आले, तुमच्यासारखे आमचे वरिष्ठ वयाने मोठे आले, तुम्हाला जास्त मान आहे, आम्हाला कमी. संप्रदाय तसं आहे, पण संसारामध्ये तसं नाही. नवीन लग्न झाल्याच्या नंतर लय मजा असते, इतकी मजा असते. जवळ ती हिरवळ असते ना नवीन नवीन. बायकोला पाण्याचा तांब्या मागू द्या, पाण्याचा तांब्या पुढे देते. जेवणाचं ताट मागू द्या, जेवणाचं ताट पुढे देते. पण लग्नाला फक्त 2-3 वर्ष खाऊ द्या. झालंय तुमचं? किती दिवस झाले? 2 वर्ष. आता बायको पाणी देत नसते. अरे नवीन लग्न झाल्याच्या नंतर बायकोला पाण्याचा तांब्या मागू द्या, पाण्याचा तांब्या पुढे. पण लग्नाला 2-3 वर्ष झाल्याच्या नंतर बायकोला पाण्याचा तांब्या मागू द्या, पाण्याचा तांब्या आण ग. ती म्हणती महाराज तुम्ही पण प्यान, मला पण द्या. ज्याला कळलं त्याला धन्यवाद बाय. तुम्ही म्हणता तुला कसं एवढं माहिती? अनुभवे नाही आले अंगा, नाही झालं माझं वाटोळं, तुम्ही काय काळजी करू नका. हे आपल्याला नाही कळणार बघा, ते देवऋषाला कळावं, ते डॉक्टरला कळावं. आमच्यासारख्याच्या मुखातून निघलेला शब्द कधी खरा होणार नव्हता, पण तो साधू महात्म्याच्या मुखातून निघलेला शब्द आहे. तो काल आश्रमर आहे, आज आश्रमर आहे, उद्या सुद्धा आश्रमर राहणार आहे. सद्गुरू वामनभाऊ महाराज भवानीनगर कारखान्यावरती गेले. संसारजवळ कारखाना आहे बारामतीपाशी, आणि करेवाडीला नारळी सप्ताह होता म्हणून कारखाना जास्त दिवस चालतोय. पण भाविक भक्त त्या गावातली माणसं आणायसाठी वामनभाऊ महाराज गेलेले, त्यांना निरोप देण्यासाठी गेलेले आहेत. आणि चेअरमनची भेट घेतली. चेअरमन आमच्या भागातील माणसांना थोडंसं लवकर पाठवा, यावेळेस सप्ताह आहे, तुमचा कारखाना भरपूर दिवस चालू आहे. ठीक आहे. आणि भाऊ म्हणे महाप्रसादाच्या पंक्तीसाठी तुम्ही 5-10 पोते साखर द्या.
बरं भाऊने काय स्वतःसाठी मागितले होते का? समाजासाठीच मागितले होते ना. ते म्हणे असे कित्येक महाराज येते कित्येक बॉय येते ना, आम्ही सगळ्याला वाटे सुटले, आम्हाला कारखाना ऐकावं लागेल. भाऊ म्हणे तुला द्यायची तर दे, पण देऊ नको, येडं वाकडं काय बोलू नको, काही घेणं नाही मला, आग लागू दे तुझ्या कारखान्याला, निघालो मी, मला काय करायचं. तो म्हणला कारखाना पेटून द्यावा लागेल. ती म्हणे आग लागन तुझ्या कारखान्याला, लागू दे. भाऊ 2-3 किलोमीटर आले, लागले ना कारखान्याला आग. अरे ते वाणीतलं तेवढं सामर्थ्य होतं, त्याला पश्चाताप झाला, त्याला समजलं कारखान्याला आग लागली. भाऊंच्या मुखातून निघलेला शब्द होता, त्यांनी गाडी काढली, भाऊंच्या टांग्याला आडवी लावली, दर्शन घेतलं. भाऊ मी तुम्हाला ओळखायला चुकलो, तुम्ही सहजच म्हटले आग लागू दे तुझ्या कारखान्याला. लागली भाऊ आग, काय करावं. भाऊ म्हणे काय नाही होणार, कारखान्याला जा, आग विझली असेल. भाऊंना तेवढी समाज घाबरायचा, लोक भीत होती, भगवान बाबांना भीत नव्हती. कुठं बरी जायचं म्हटलं का, मोठ्या देवीवरती ज्यावेळेस गोहत्या बंद, मोठ्या देवीवर मडीवरची ज्यावेळेस गोहत्या बंद केली का, मोठ्या देवीवरली पशुहत्या ज्यावेळेस बंद करायची ना, भगवान बाबांनी वामनभाऊ महाराजांचा सहारा घेतला होता. गडावरती गेले, भाऊ आपल्याला मोठ्या देवीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या होती, ती पशुहत्या आपल्याला बंद करायची. भाऊ गेल्याच्या नंतर पंचकोशीतली भक्तगण आले. भाऊनी कीर्तन सुरू केलं आणि कीर्तनामध्ये भाऊ म्हटले, तुम्ही आईला नैवेद्य म्हणून तुम्ही बकरं कापता, कोंबडं कापता, आईला हा नैवेद्य चालणार नाही. अरे ती आपली माय आहे, ती आपली आई आहे, आणि तिच्या समोर जर तुम्ही तिच्या लेकराचा जर बळी देत असाल, कशी ती तुमच्या नवसाला पावेल. उद्यापासून तुम्ही आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा, निश्चित आई तुमच्या नवसाला पावल्याशिवाय राहणार नाही. आणि जो कोणी बकरं कापन त्याची माझ्याशी गाठ आहे, जे कोणी बकरं कापन, जो कोणी पशु हत्या इथं करेल, त्याचं बरं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. काही ना अनुभव बी आला, काही नाही ते करून बघितलं काय होतंय. पण भाऊ म्हणले होते बरं वाईट होईल, कोणाचा पाय मोडायचा, कोणाचा लोळ पांगळ व्हायचं. ते भाऊंच्या वाणीतला निघलेला शब्द होता, तो खराच ठरायचा. गहिनीनाथ गडाच्या पायथ्याला आमचं गाव आहे, हातोला गाव. आमच्या हातोला गावामध्ये 62 साली नारळी सप्ताह होता आणि दुष्काळाची परिस्थिती होती, पाणी पिण्यासाठी सुद्धा नव्हतं. सप्ताह कोणी करायचा. हातोला गाव समोर गेलं, भाऊ आम्ही सप्ताह करतो, पण पाण्याची थोडी टंचाई आहे ना, पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागं आड आहे, आणि त्या आडामध्ये सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी हातातलं कड काढलं आणि त्या आडामध्ये टाकलं, हे गंगामाई तुझ्या भक्ताची ताण भागावं लागेल, एवढं मोठे भक्तगण महाराष्ट्रभरातून येतील, काय करावं. वामनभाऊ महाराजांनी त्या गंगा मातेला नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी आड वरून वाहत होता. सद्गुरू वामनभाऊ महाराजांची ताकद. हे साधू महात्मे ना दुर्मिळ असतात बरं का, दुर्मिळ, पण आहे तोपर्यंत साधू महात्म्याची किंमत कधीच कळत नसते, गेल्याच्या नंतर किंमत कळत नसते. संत नव्हते जगामा साचा सारिखे, संत नव्हते जगामा साचा सारिखे, संत नव्हते जगामा साचा सारिखे, संत नव्हते जगामा साचा सारिखे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी नव्हे पैगा, छान म्हणून येलिंगा, म्हणून येलिंगा. संत नव्हते जगामा साचा सारिखे, संत नव्हते जगामा साचा सारिखे. ते पूर्वीचे संत म्हणजे संतच होते महाराज. त्यांच्या मुखातून निघलेला शब्द म्हणजे खरा व्हायचा. ही चमत्कार खरी होत होती, कारण की त्यांची तेवढी साधना होती. अहो सद्गुरू भगवान बाबाची सुद्धा काय ताकद काय कमी नव्हती. भगवान बाबा धारूर परिसरामध्ये कीर्तनाला गेले, काल्याचं कीर्तन, आणि काल्याचं कीर्तन आहे. पण ज्या माई माऊलीने भगवान बाबांना भोजन केलं होतं, तिची इच्छा होती बाबांना मी भोजन घालणार, पण त्या माय माऊलीचा सकाळ सकाळी बाळ्या नावाचा मुलगा मरण पावलेला आहे, आणि भगवान बाबा घरी येणार, भगवान बाबा आता जेवायला येणार आहेत, कीर्तन होणार आहे. पण काय भगवान बाबांचा जो दृष्टिकोन असेल, भगवान बाबा म्हणले मला आज आधी कीर्तन करायचं नाही, मला खूप भूक लागली, मला आधी जेवण करायचंय. भगवान बाबा त्या माय माऊलीच्या घरी गेले. शोकाकुल वातावरण होतं. माय काय झालं? काय नाही बाबा, मला जेवायला वाढ ना. मग ताटन तांब्या दिला, हात धुवायला दिला, ताट समोर ठेवलं. बाबा खा. माय तुझ्या चेहऱ्यावरती शोक दिसतोय, तुझा चेहरा प्रसन्न नाही. संत महात्मे घरी आलेत आणि तुझा चेहरा सुकलेला, निश्चित काहीतरी घडलेलं आहे. बाबा काय सांगावं, सकाळीच बाळ्या गेला. कुठे गेला बाळ्या? वारला. हो वारला.
हो बाबा, अजून त्याची मौत पण नाही झाली, अंत्यविधी सुद्धा नाही झाला. पाठीमागच्या खोलीमध्ये बाळाला कॉटवरती टाकलेलं होतं. भगवान बाबा गेलेले आहेत आणि बघितलं भगवान बाबांनी. आणि त्या माई माऊलीला भगवान बाबा म्हणतात, माते अगं आई, बाळा झोपलाय. तो का गेला नाही, तो गार झोपीत होता, तूच उठवलं नाही, नुसती बोंबल सुटत राहिली, बाळ्या गेला आणि बाळ्या गेला आणि बाळ्या गेला आणि बाळ्या गेला. असा भगवान बाबांनी असा छातीवरती हात ठेवला. अरे म्हणले, बाळ्या उठ, इथं दोघाला जेवण करायचे, तू झोपला होय. भाऊ फक्त असे म्हणले, भगवान बाबा फक्त असे म्हणले. दुसऱ्या मिनिटाला तो बाळ्या नावाचा मुलगा उठून बसला होता. तो गेला खरंच होता, पण सद्गुरू भगवान बाबांची ताकद होती, इतकी ताकद होती, यम लोकावरून प्राण परत आणला आणि त्या बाळ्या नावाच्या मुलाच्या शरीरामध्ये परत, सोपं आहे का, आत्मा तो परत अंतकरणामध्ये रुजवला आणि तो बाळ्या उठला. भगवान बाबासोबत त्यांनी भोजन केलंय. सगळ्यांना वाटलं चमत्कार झाला, पण संत महात्म्यांना चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नसतो, चमत्कार दाखवावेच लागत असतात. भगवान जसं मला सांगा, माऊली ज्ञानोबारायांना समाजानं वाळीत टाकलं होतं, भीक सुद्धा कोण देत नव्हतं, पण मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली होती, पण मांडे भाजायला सुद्धा काही नव्हतं. माऊली ज्ञानोबारायांनी मुक्ताईला मांडे भाजण्यासाठी जशी पाठ दिली, जसे तसं आपल्या बहिणीच्या लाडापोटी, बहिणीच्या भक्तीपोटी ज्ञानोबारायांनी जसे पाठीवर जसे मुक्ताईने मांडे भाजले, तसे भक्ताच्या भक्तीपोटी, मायेपोटी भगवान बाबांनी यम लोकांना प्राण परत आणला. म्हणून तर भगवान बाबांना दयानिधी संत म्हणतात. ऐका, योगी राज त्या ज्ञानोबानी मांडे भाजले पाठीवरी, कीर्ती समर्था वाचलीस तू पाण्यावर ते ज्ञानेश्वरी, यमलोकाहून परत आणले भक्ताचे तू प्राण. जय भगवान, जय भगवान, दयानिधी हे संत महान. अरे संत हे दया निधी संत असतात. उगच निळोबराय म्हटले नाही, दयानिधी संत ते. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू भगवान बाबांनी आपल्याला मार्ग दाखवलाय. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी आपला मार्ग दाखवलाय. का माहितीये का, ते दयानिधी स्वरूपाचे संत होते. जसं निळोबरायांच्या जीवनामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यांना मार्ग दाखवला, पण मला सांगा, तुकाराम महाराजांना सुद्धा काही त्रास कमी झाला होता का? समाजानं वाळीत तर टाकलं होतं. ज्या समाजाचं तुकोबारायांनी कर्जमुक्त केलं, त्यांना भीक सुद्धा समाजाने दिली नाही. हा समाज आहे. वाईट काळामध्ये समाज कधीच आपला नसतो, सुखामध्ये नेहमी समाज आपला असतो. मला सांगा, ज्या समाजाचं कर्जमुक्त केलं, त्या समाजानं जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा बुडवला हो. काय समाज आहे? पण तरी अंतःकरणामध्ये दयाभाव. सकाळी 10:30 वाजता काट्याच्या काठीनं मारलं होतं अंबाजी भाऊनं तुकोबारायांना, पण अंतःकरणामध्ये दयाभाव इतका तुकोबारायांच्या. संध्याकाळी वाड्यावरती कीर्तन चालू आहे, आणि कीर्तन चालू असताना रोज जे खांबाला टिकून बसलेले असायचे ना अंबाजीबा, आज कीर्तनाला दिसानात का? सकाळी मला काट्याच्या काठीनं मारलंय. पण तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव. टाळकऱ्याकडे निरोप सांगितला, जा मंबाजीबाला कीर्तनासाठी बोलवा. मंबाजीबाव कीर्तनाला नाहीत ना, कीर्तनाला मजाच येत नाही वा. तो टाळकरी मंबाजीबाच्या वाड्यावरती गेला. मंबाजीबा, ओ मंबाजीबा, तुकाराम महाराजांनी वाड्यावरती तुम्हाला कीर्तनासाठी बोलवलंय. तू कोण मला सांगणारा? मी कीर्तन यायला तयार नाही. सकाळी त्याला मार मारलंय, ते पण काट्याच्या काठीनं मारलंय. अजून बुद्धी जागेवरती नाही. मी कीर्तनाला यायला तयार नाही. तो टाळकरी हाताश होऊन वाड्यावरती आला. तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे. हळूच कानात येऊन म्हणला, महाराज, मंबाजीबा काय कीर्तन यायला तयार नाहीत. फक्त अंतःकरणामध्ये दयाभाव होता तुकोबारायांच्या. स्वतःच्या गळ्यातला विणा काढला, टाळकऱ्याच्या गळ्यामध्ये दिला, आणि स्वतः तुकाराम महाराज मंबाजीबाच्या वाड्यावरती गेलेत. मंबाजीबा, ओ मंबाजीबा, कीर्तनाला चलाव. तुकाराम महाराजांचा आवाज ऐकला आणि पाठीमागच्या खोलीमध्ये जाऊन झोपेचं नाटक करायला लागलेत मंबाजीबा. का? कीर्तनाला यायचं नव्हतं ना. सकाळी मारलं होतं. पण तरी तुकाराम महाराज गेलेले आहेत, पायाजवळ बसलेले आहेत. मंबाजीबा, उठा, सकाळी तुम्ही मला मारलं, मारून तुमचे हात दुखत असतील हो, मी तुमचे हात दाबून देतो. माझ्या पाठीमागं पळू तुमचे पाय दुखत असतील, मी तुमचे पाय चिपून देतो. पण कृपा करून तुम्ही कीर्तनाला चला. पण मंबाजीबाचं होऊ नाही, चू नाही, उठतच नव्हता. कारण की मंबाजीबा झोपेचं नाटक करत होता ना. माझं असं वैयक्तिक मत आहे, जो झोपलाय
एक वेळेस त्याला निश्चित उठवता येतं, पण जो झोपेचं नाटक करतो ना त्याला काही केल्या बिगर उठवता येत नाही. तुकोबरायांचंच प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, पळून या गेली झोप, होते पाप आडते. पाप आडवं होतं, सकाळी काट्याच्या काठीनं मारलं होतं. कशी समाधानाची झोप लागेल हो, कशी सुखाची झोप लागेल. तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला सुखाची समाधानाची झोप लागावी, माणसानं कर्म गोड करायचं. अरे त्या मंबाजीबाचं कर्म वाईट होतं, सकाळी काट्याच्या काठीनं मारलं होतं. तरी तुकोबराय म्हणतात, तुमचे हात दाबून देतो, तुमचे पाय दाबून देतो. किती अंतकरणामध्ये दयाभाव असेल हो. आपल्या अंतकरणामध्ये दयाभाव नसतो. आपल्याला एखाद्याने आज शिवी दिली का त्याचा बदला आपण 5 वर्षांनी काढतो. होय, जगाच्या पाठीवरती आपलं कर्म ठरवतं. कर्म वाईट होतं बघा. तुम्ही काही करा, तुम्ही पाप करा, तुम्ही पुण्य करा, तुम्ही एखाद्याचा बांध कोरा, कोणी नका का बघा ना बांध कोरलेला, पण तो जगाचा मालक निश्चित बघतो बघा. ही गोष्ट लक्षात ठेवा. पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही, तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. शांती रूपी ते झोपू देईना, दिन रात तुझला कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. आपण काय करतो, काय खातो हे जगाच्या मालकाला निश्चित कळत असतं. म्हणून कर्म गोड केलं पाहिजे. पण त्याच मंबाजीबाचं कर्म वाईट होतं, तुकोबरायांनाच मारलं होतं, पण तरी तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव इतका होता. कृपा करून मंबाजीबा, तुम्ही कीर्तनाला चला. तुम्ही कीर्तनाला नाहीत ना, कीर्तनाला मजा येत नाही. ज्यांनी काट्याच्या काठीनं मारलं त्याला कीर्तनात बसवलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशा संतांप्रती म्हणावं लागतंय, दया निधी संत ते. संत महात्मे येत असतात, आपला उद्धार करून जात असतात. तुम्हाला सांगू का, संतांच्या अंतःकरणामध्ये दयाभाव असतो, म्हणूनच ते आपलं कल्याण करून घेत असतात. मला सांगा, भगवान बाबांना कशाची कमी होती हो? ऐश्वर्य संपन्न जीवन होतं, पण नारायणगडावरून भगवान बाबांना त्रास व्हायला सुरुवात झाली. तो भगवान बाबांना जो झालेला आरोप, तो विरह सहन झाला नव्हता. भगवान बाबांनी आपल्या लिंगाचं छेदन केलं. का? या समाजानं माझ्यावरती आरोप घेतलाय, आणि आरोप काही लोकांनी घेतला नव्हता. आरोप हा जवळच्या माणसानेच घेतला होता. अरे जीवनाच्या पाठीवरती जगत असताना, चालत असताना त्रास आपल्याला कधी परक्याकडून होत नसतो पवार महाराज. त्रास नेहमी आपल्याला जवळच्याकडून होत असतो. अहो, परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते हो. परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते. आपल्या जवळच्याला आपला काही इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहूस्तवर माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी भगवान श्री कृष्णाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेली नाही, अहो जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या, जी भावकी सद्गुरू भगवान बाबांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या आणि माझ्या पाठीमागे काय जाणार आहे? लहान असाल सहन करायला शिका, मोठे असाल माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाही. जवळची माणसंच त्रास देत असतात. बरं मला सांगा, भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवणारी ती माय माऊली होती, ती आपल्या खळीतली नव्हती. ती माय माऊली त्याच परिसरातली होती. त्रास नेहमी जवळच्याकडून होत असतो. माझ्या जगद्गुरू तुकोबरायांचा गाथा बुडवला, देवतल्या माणसांनी बुडवला, आपल्या खळीमधल्या माणसांनी बुडवला नाही. माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण टाकलं, माती टाकण्याचं काम केलं, ते आळंदीमधल्या माणसानेच केलं. आपण केलं नाही. त्रास नेहमी जवळच्याकडून होत असतो. मी तर म्हणतो माणसाला त्रास झाला पाहिजे, इतका त्रास झाला पाहिजे. का माहितीये का? लोक ज्यावेळेस आपल्या विरोधात जातात, लोक आपल्याला त्रास देतात, तेव्हाच आपण प्रगतीच्या दिशेने लागत असतो. मी तर म्हणतो तुम्हाला 100 पैकी 10 जण तरी नावं ठेवणारे असावेत, त्याशिवाय आपली प्रगती नाही. आणि माणसाला विरोधक असले पाहिजे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती नाही. काय मत आहे? माणसाला विरोधक असले पाहिजे. अरे भगवान बाबांना सुद्धा विरोध झाला का? तर भगवान बाबा दुसऱ्या समाजाचे विरोध झाला, भगवान बाबांवरती आरोप घेतला. पण भगवान बाबा इतके पवित्र होते, लिंगाचं छेदन केल्याच्या नंतर जिथं जिथं रक्ताचे थेंब पडले होते त्या ठिकाणी तुळशी गवल्या. किती ऐश्वर्य संपन्न असेल, किती ते रक्त पवित्र असेल बघा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते, धावूनी आले देव, दिले अभय तेथे.
गोड कर्म असेल भगवान बाबांचं. अरे जिथं रक्त सांडलं तिथं तुळशी गवल्या. आपलं जिथं रक्त सांडतं नवे नवे ती माती जळून जाईल महाराज. आपलं असं कर्म आहे. पण भगवान बाबांचं कर्म होतं, जगणं होतं, ते समाजासाठी होतं. जसं भगवान बाबांचं समाजासाठी जगणं होतं. 18 पगड जातीचे भक्तगण भगवान बाबाच्या सोबत होते. अहो वाईट काळामध्ये भिल्ल जमातीचा कान्हा नावाचा अंगरक्षक भगवान बाबांना साथ दिली. ज्यावेळेस पखाल डोहावरती भगवान बाबांनी आपलं लिंगाचं छेदन केलं ना, त्या कानानं बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि बाबा सुखरूप झाले. पण बाबांनी ठरवलं या समाजानं मला त्रास दिला. त्रास देणारी जवळचीच असतात. भगवान बाबांनी ठरवलं आता समाजासाठी जगायचं नाही, आता गोरगरिबांसाठी जगायचं नाही, आता उद्धार करून घ्यायचा, आता तपश्चर्या करायची, आता साधना करायची, आता आपण हिमालयाच्या दिशेने जायचं. भगवान बाबा हिमालयाकडे निघलेले आहेत. पण भगवान बाबांवरती प्रेम करणारी, भगवान बाबांना जीव लावणारी खरोंडेच्या बाजीराव पाटलांची आई होती. ती म्हणाय जेवढं बाजीराव पाटलाला जीव लावायची ती कधी म्हटली नाही माझा एक मुलगा आहे. ती नेहमी म्हणायची मला जेवढा बाजीराव आहे तेवढेच माझा भगवान आहे. लाडाईने म्हणायची. वयस्कर माई माऊली होती. भगवान बाबा हिमालयाकडे निघाले. त्या मातोश्रीला बातमी समजली. तिने बाजीराव पाटलाला सांगितलं नुसतं नावाला पाटील आहे का तू? बाजीराव पाटील म्हणतात ना, जोपर्यंत माझ्या भगवान बाबांना तू शोधून आणणार नाहीस, जोपर्यंत भगवान बाबांना तू पाठीमागे घेऊन येणार नाहीस, तोपर्यंत तुला घरी जेवायला सुद्धा देणार नाही, तोपर्यंत तू माझं तोंड सुद्धा बघायचं नाही. खरोंडीच्या बाजीराव पाटलानं 12 वाड्या असणाऱ्या आणि त्या 12 वाड्याचं मुख्य गाव खरवंडी आणि सगळीकडे बातमी सांगितली भगवान बाबांना शोधावं लागेल, भगवान बाबांना पाठीमागं आणावं लागेल. अरे करंजीच्या घाटामधून भगवान बाबांना पाठीमागं आणायला गेलेले आहेत. समजलं भगवान बाबा निघालेत आणि भगवान बाबांना रस्त्यामध्ये अडवलं खरोंडीच्या बाजीराव पाटलानं. आणि बाजीराव पाटील म्हणाले बाबा तुम्ही गोरगरिबांचे आधार आहात, तुम्ही भक्तीचा मळा फुलवणारे आहात, तुम्ही आमच्यासारख्या दगडाप्रमाणे जगणाऱ्या माणसाला तुम्ही माणसात आणलं बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, तुम्ही माझ्यासाठी पाठीमागं येऊ नका. पण घरी आई वाट पाहते. तिने अन्नाचा त्याग केलाय आणि ती मला पण म्हटली तुला घरी जेवायला सुद्धा देणार नाही, तू तुझं तोंड सुद्धा दाखवू नको जोपर्यंत भगवान बाबांना पाठीमागे घेऊन येणार नाही. बाबा माझ्या आईसाठी, तुमच्या आईसाठी कृपा करून तुम्ही घरी चला, तुम्ही खरवंडीला चला. ऐकलं बाजीराव पाटलाचं. मी तर म्हणतो खरवंडीच्या बाजीराव पाटलाच्या आपल्यावरती इतके मोठे उपकार आहेत. खरवंडीचे बाजीराव पाटील जर नसते ना, आता भगवान बाबा आपल्याला बघायला भेटले नसते, भगवान बाबाची कीर्ती बघायला भेटली नसती. आणि आता पूर्वीचा जो धौम्यगड, आता जो भगवानगड आहे ना, तो सुद्धा आपल्याला बघायला भेटला नसता. बाजीराव पाटलांनी सांगितलं बाबा खरोंडेच्या उत्तरेच्या दिशेने जी टेकडी आहे ती धौम्य ऋषींची तपश्चर्याचं स्थान आहे. तुम्ही काय करा, तुम्ही इथून भक्तीचा माळा फुलवा, तुम्ही इथं गड तयार करा, तुम्हाला जी मदत लागेल ती मी मदत करेल बाबा, तुम्हाला कोणती अडचण येऊन देणार नाही. भगवान बाबांनी ठरवलं, गेलेले आहेत. आणि भगवान बाबांनी हात जोडले, नमस्कार केला. भगवान बाबांना स्वप्नामध्ये दृष्टांत धौम्य ऋषीने दिला. धौम्य ऋषी म्हणजे पांडवांचे असणारे गुरु आहेत आणि त्यांचा आशीर्वाद भेटला. आणि भगवान बाबांनी तिथून भक्तीचा मळा फुलवला. इवलेसे रोप लावी येले द्वारे, त्याचा वेलो गेला गगनावरे. आता आपण पूर्वी ऊस तोडायचो ना, तुमच्या भागामध्ये कमी, आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये प्रत्येक घरागण एक माणूस ऊस तोडायचा. मी सुद्धा आई वडिलांसोबत वाडे गोळा करायला गेलेलो आहे. तिकडे लोक येडी नगरी म्हणायची, लोक म्हणायची येडी नगरी आली बघा, नगरी नगरी टोळीवाले आले म्हणायचे. पण आता आपण म्हटलं ना, आता आपल्याला नगरी म्हणत नाहीत, आता म्हणते तर आपण म्हटलं का कुठलेत, आपण स्वाभिमानाने अभिमानाने सांगतो आम्ही भगवानगडाकडले. कारण की या भगवानगडाची कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत आहे. कुठं जा भगवानगड प्रसिद्ध आहे. आई या भगवानगडाचं वर्धापन दिनाला, धौम्यगडाच्या वर्धापन दिनाला तात्कालीन असणारे त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना गडावरती आणलं. आणि यशवंतराव चव्हाणने पहिल्या शब्दामध्ये म्हटले, मी आजपर्यंत भरपूर गड बघितले, मला असं वाटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील केलेले जे रायगड आहे, शिवनेरी गड आहे, राजगड आहे, अशा गडांसारखाच हा सुद्धा एखादा किल्ला, हा सुद्धा गड असू शकतो. पण हा तर भक्तीच्या जीवावरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती केलेला हा गड उभा आहे. उद्यापासून याला गड नाव द्यायचं, पण याला धौम्यगड न म्हणता याला तुम्ही भगवानगड म्हणून असं संबोधा. अरे त्या काळी यशवंतराव चव्हाण म्हटले भगवानगड, आणि
तोपर्यंत त्या भगवान गडाचं नामकरण. अहो भगवान बाबांना हे नाव देण्याचं काम केलं माणिक बाबांनी. भगवान बाबांचं पूर्वीचं नाव होतं आबाजी. पण ज्या वेळेस गुरुदीक्षा मागायची होती, दसऱ्याचा दिवस असायचा नारायणगडाचा गुरुदीक्षा देण्याचा, आणि लहान असणारे आबाजी आहेत. आबाजीने हट्ट धरला, बाबा मला गुरुदीक्षा पाहिजे. आबा तू थोडासा लहान आहेस अजून लेकरा, गुरुदीक्षा देण्यासाठी त्याला परिश्रम असतात, त्याला परीक्षा द्यावे लागत असतात. असंच गुरुमंत्र देऊन चालत नाही. बाबा मी तुमच्या परीक्षेमधून उत्तीर्ण व्हायला तयार आहे, कृपया करून तुम्ही मला तो मंत्र द्या. फक्त भगवान बाबांना आबाजीला नादी लावायचं. म्हणून माणिक बाबा म्हटले, तुला जर गुरुमंत्रच पाहिजे, नारायणगडाच्या उंच शिखरावर मला उडी मारून दाख, तुला गुरुमंत्र देईल. माणिक बाबा म्हटलं, कशाचे उडी मारतायत? आबाजीने मागचा पुढचा विचार केला नाही. शिखरावरती गेलेत आणि वरून आवाज दिला, माणिक बाबा बघा मी उडी मारायला लागलोय. दुसरा असणारा शिष्य माणिक बाबाला म्हणते, बाबा आबा खरंच शिखरावरती चढलाय, तो उडी मारायला लागलाय. माणिक बाबाची सहजच नजर कळसाच्या दिशेने गेले. आबाजीमध्ये त्यांना आबाजी दिसले नाही. आबाजीमध्ये साक्षात त्यांना महाविष्णूचा अवतार दिसले. आणि तेव्हापासून म्हणले, हा सामान्य नाही, साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. आणि मुखातून शब्द निघाला, भगवान मुखातून शब्द निघाला. तशीच आबाजीने खाली उडी मारली. पायात काटा सुद्धा मोडला नाही. माणिक बाबांचं काळीज धडधड करायला लागलं. आबाजीने उडी मारली. काही जीवाचं बरं वाईट झाल्याच्या झालं असतं तुला आबा, तर मला मी काय सांगितलं असतं तुबाजी पाटलांना, काय सांगितलं असतं कौतिका मातेला. आबाजी पण तू सामान्य व्यक्ती नाहीस रे, साक्षात महाविष्णूचा अवतार आहेस. कलियुगामध्ये महाविष्णूचा अवतार म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत बघा. घाट सावर गाव पुण्यभूमी ती महान, तिथं जन्मले बाबा भगवान. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. कलियुगामध्ये महाविष्णूचा अवतार भगवान बाबांचा आहे. आणि भगवान बाबांचं जन्मस्थान घाट सावरगाव बघा बरं का. संतांची कीर्ती कशी असते. आणि भगवान बाबांची कर्मभूमी मात्र पाथर्डी तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यात कर्मभूमी. आणि वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी ती काढली गेवराई तालुक्यात फुलसांगवी, आणि कर्मभूमी ती काढली. म्हणजे कसं संतांचं महाराज कधीच कळत नाही, वैराग्य संतांचं कधी कळत नाही, संतांचे जगणं, संतांचे विचार आपल्याला कधीच कळत नसते. संत महात्मे येत असतात, आपल्या उद्धारासाठी येत असतात. म्हणून साधू महात्म्याने मार्ग दाखवून दिलाय. मला आपल्या गावाचं कौतुक वाटतं की तुम्ही ते मार्ग दाखवून दिलाय ना, त्या मार्गाने तुम्ही निश्चित चालत गेला. तेनेची पण ते चालू चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. दुसरे का कुठून गुंतून बसायचं नसतं. आपण संतांना शरण गेलं पाहिजे, संतांच्या पायावरती विश्वास ठेवला पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, ज्यांना भगवान बाबांची संगत भेटली, ज्यांना भगवान बाबांची सेवा करायला भेटली, आज त्यांचं कल्याण झालेलं आहे महाराज. त्यांनी जीवनामध्ये पैसा कमावला नसेल, पण ते समाधानी जगतायत. भगवान बाबांची देणे, संतांची संगत मिळणं फार कठीण असतं बघा. मला सांगा, आमच्या भागामध्ये कित्येक म्हातारे आजोबा आहेत, त्यांनी भगवान बाबांची, वामनभाऊ महाराजांची कीर्तन ऐकलेत. ती लई समाधानी आहेत महाराज. संगत महत्वाची असते. संगत करे सज्जन की तो हो गए दो बात, संगत करे गधे की तो खा गए दो लात. आपली संगत आपलं भविष्य घडवणारी असते. माय मावल्यांनो, तांदूळ जर डाळीसोबत मिक्स केले तर त्याची खिचडी बनवली जाते, आणि तेच तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स केले ते देवाच्या चरणी वाहिले जातात. आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. संगत करे सज्जन की तो हो गए दो बात, संगत करे गधे की तो खा गए दो लात. संगत माणसाचं भविष्य घडवणारे असते. नवे नवे
संतांच्या संगतीचा परिणाम फार अलौकिक आहे पवार महाराज. संतांच्या संगतीचा परिणाम इतका अलौकिक आहे, इतका अलौकिक आहे, सामान्य माणसाच्या सुद्धा संगतीचा परिणाम फार अलौकिक आहे. सामान्य माणसाची संगत बघा किती परिणाम होतो. एखादा न पिणाराच्या संगतीत जाऊ द्या, न पिणाराच्या संगतीमध्ये गेलं, ते हॉटेलवरती प्यायला बसलं, न पिणारं म्हटलं पी नाही तर पाज, तो म्हणला मी पाज येतो पण मी काय पित नाही. दुसऱ्या दिवशी परत गेला, शिव म्हणला पी नाही तर पाच तरी, शिव म्हणला मी पैसे आणले नाही, तो म्हणला उधार ठेव. तिसऱ्या दिवशी म्हणतो पी नाही तर पाच तरी, शिव म्हणला आता पैसे संपले. कसा बसा येऊ प्यायला शिकतो, कसा बसा एक दोन गोट पितो, पण ज्यांनी प्यायला शिकवली तो दुसऱ्या गावी निघून जातो आणि हा तिसऱ्या चौथ्या दिवशी एकटा ढाब्यावरती जातो. हा कशाचा परिणाम आहे? तो त्याच्या सोबत गेला नसता, तो त्याच्या संगतीत गेला नसता तर तो प्यायला शिकला नसता. म्हणून संगत फार महत्वाची असते बघा. नाहीतर आपल्या खळीतली एक माई माऊली आंबे विकण्यासाठी लोणीला गेली. संगत बघा कशी असते. आणि जिथे तिने आंबे विकण्याचा स्टॉल लावला त्याच्या शेजारी उंदरा मारण्याच्या औषधाची पुडी भेटायची. तिथं मी बसलो होतो घेऊन उंदरा मारण्याच्या औषधाची पुडी. मी म्हणायचो खाल्लं की मरतय. आणि मस्तपैकी आंब्याचा स्टॉल लावला आणि माय माऊली म्हणायला लागली आंबे घ्या आंबे, खळीचे आंबे, हापूस आंबे. मी म्हणायचो खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. ते म्हणायचे आंबे घ्या आंबे, खाल्लं की मरतय. दिवसभर एकही आंबा खपला नाही, संध्याकाळपर्यंत एकही पुडी खपली नाही. कशाचा परिणाम? अरे तुम्ही कुठं बसता, कुठं जाता, काय खाता, काय पिता, याला फार महत्व असतं बघा. म्हणून संगत संतांची लाभावी. अरे संतांची संगत ज्यांना भेटली, माऊली ज्ञानोबारायांची संगत ज्यांना भेटली त्यांचं जीवनामध्ये कल्याण झालंय. अरे माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये रेडा गेला, आज त्या रेड्याची समाधी आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये माणसं जाऊ यामध्ये नवल नाही, रेडा गेला आणि रेड्याची समाधी नवे माऊली ज्ञानोबारायांचं कर्तृत्व, माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञान, रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुझ्यांचा. अरे सगळ्यांचा गर्व संपून गेला, वेद बोलवला वेद. कारण की रेड्यामधलं चैतन्य, माऊली ज्ञानोबारायांच्या मधलं चैतन्य आणि आपल्या सर्वांमधलं चैतन्य ते एक आहे. एक जण ग्रस्त केला माऊली ज्ञानोबारायांकडे, महाराज मला मुक्ती हवी. अरे संतांना मागून मागून आपण काय मागू शकतो? मोक्ष मागू शकतो. आणि मोक्ष नाही मागितला तर आपण काय म्हणतो? मला मुक्ती भेटली पाहिजे. नेमकी मुक्ती भेटली पाहिजे का काल्याच्या महाप्रसादाची नुक्ती भेटली पाहिजे? नुक्ती वय नुक्ती नाही, मुक्ती. आणि ती मुक्ती काय एक नाही, त्या मुक्त्या चार असतात. समीपता, स्वरूपता, सायुजता, सोलोपता, या मुक्त्या असतात. ज्ञानोबारायाने एकदाने प्रश्न केला, महाराज मला या मुक्त्या पाहिजेत. मग माऊली ज्ञानोबाराय म्हटले, तुला जर मुक्त्या पाहिजे असतील, तुला चार मुक्त्या भेटाव्या असं वाटत असेल, तुला एक काम करावं लागेल, तुला संतांना शरण जावं लागेल. आणि संत जे मार्ग सांगतील, संत एक मार्ग सांगतील किंवा माऊली ज्ञानोबाराय स्वतः सांगतात. तुला जर मुक्ती पाहिजे असेल, तुला मुक्त्या पाहिजे असतील तर तुला देवाच्या दरबारामध्ये उभा राहावं लागेल. अभंगाचं प्रथम देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा
थंडी वाजती. अहो किती गोड पहिलीचा, किती गोड प्रमाण गायलं. अभंगाचं प्रथम चरण सुंदर असं गायलं आमच्या कांगणे महाराजांनी आणि आमच्या पवार महाराजांनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे एवढ्या पर्व काळामध्ये इतकं बिजी शेड्यूल असून तुम्हाला भेटलेत, काळजी करू नका बघा. लय सुंदर गायली त्यांनी चाल तुम्हाला, आणि आपण त्यांचं कौतुक टाळी वाजून निश्चित केली पाहिजे ना. तुम्हाला सांगू का, कधी कधी आपल्या परिसरामधून बाहेरगावावरून आलेले महाराज मंडळी असतात, गायक मंडळी असतात, वादक मंडळी असतात, त्यांचं कधीतरी गावकऱ्याने कौतुक केलं पाहिजे. का कौतुक केलं पाहिजे? दुसऱ्याला कधीतरी आपण इज्जत सुद्धा दिली पाहिजे. दुसऱ्याला कधी कधी आपण मोठं मानायला शिकलं पाहिजे. अरे दुसऱ्याला इज्जत द्यायला, दुसऱ्याचं कौतुक करायला, दुसऱ्याला आपल्यापेक्षा मोठं मानायला आधी स्वतःचं काळीज मोठं असावं लागतं. तेव्हा आपण दुसऱ्याला मोठं म्हणायला शिकतो. नाहीतर नाही निर्मळ मन तर काय करेल साबण. म्हणून सुंदर महाराजांनी प्रमाण केलं. मौली ज्ञानोबाराय म्हणतात, देवाची द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्तीच्या रे साधेला. देवाच्या दरबारामध्ये तुम्ही क्षणभर तुम्ही फक्त उभे राहा, निश्चित तुम्हाला 4 मुक्त्या भेटतील. मग देवाच्या दरबारामध्ये जायचं. मग नेमकी कुठं जायचं? तर ते जायचं तर या गेली 28 युग आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी गेली अखंडपणे तो उभा आहे कटेवर हात ठेवून. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण भेटायला जायचं, त्याच्या दरबारामध्ये जायचं. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. हे जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. हो धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चल 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 जाऊ तया ठाया, आई भोजन मागाया. हो चला जाऊ तया ठाया, आई भोजन मागाया. हो चला जाऊ तया ठाया, आई भोजन मागाया. ए चला जाऊ तया ठाया, आई भोजन मागाया. हो विठोबा रे हो, त्याच्या चरणी लक्ष राखो. विठोबा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष राखो. हे विठोबा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष राखो. विठोबा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष राखो. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. चला जाऊ तया ठाया. कुठे? ते पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी पंढरपुरामध्ये जायचं, त्याच्या दरबारामध्ये उभा राहायचं. तुम्हाला निश्चित 4 मुक्त्या भेटतील. नुसतं उभा राहिल्याने मुक्त्या भेटतील बरोबर आहे, पण अजून एक गोष्ट केल्याच्या नंतर तुम्हाला 4 मुक्त्या भेटतील.
ते आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. समीपता, स्वरूपता, संयुजता, सोलोपता या 4 मुक्त्या तुम्हाला भेटावे असं वाटत असेल तर तुम्ही नामस्मरण करायचं. कारण की या नामस्मरणामध्ये सुद्धा तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलियेले. म्हणून आपण काय करायचं? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. आणि हरीचं भजन, त्याचं नामस्मरण तुम्ही संसारात असून देखील करू शकता. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदाने जे ज्ञान सांगितलंय, सगळ्या संप्रदायाने ते भगवंताचं जे भजन सांगितलंय, तो वेळोवेळा आपण त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. निश्चित आपल्याला 4 मुक्त्या भेटतील. तुम्हाला असं वाटत असेल त्या 4 मुक्त्या आपल्याला भेटाव्या, एकदा सर्वांनी हात वरती करायचे. करा हात वरती आणि राहून द्या सकाळपर्यंत तसेच. बघा, निम्याने हात खाली घेतले. एकदा माझ्या पाठीमाग सर्वांनी सुंदर भजन करायचं. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा